अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुढे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुढे रे कशाचे. काळाच्या गाड्यात त्याला भय रे कशाचे त्याला पुढे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील फिलिप्पिकरास पत्र ह्याचा 4था अध्याय व 7व्या वचनात आपण असे वाचतो, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. प्रथम मनुष्य आदामाने देवाची आज्ञा मोडल्यानंतर त्याच्या जीवनात अनेक बदल झाले. त्याच्या जीवनात पापाने प्रवेश केला. पापामुळे त्याच्या जीवनात दुःख, कष्ट, त्रास ह्याने प्रवेश केला. त्याचबरोबर मरणाची भीती आली आणि ह्या सर्वामुळे तो आपली शांती हरवून बसला. आज प्रत्येक मनुष्य हा शांतीच्या शोधात आहे. अनेक जण पैसा, बंगला, गाडी अशा जैगिक आणि भौतिक गोष्टीमध्ये शांती शोधत आहेत, मात्र त्यांना त्यात शांती मिळत नाही. पापामुळे हरवलेली शांती मनुष्याला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले आणि आपल्या अपराधामुळे तो घायाळ झाला. आपल्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला व आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा देवाने त्याला दिली. आपल्या पापाची शिक्षा मरण सहन करून तो 3ऱ्या दिवशी पुन्हा मरणातून विजयी होऊन उठला. आज जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापाची क्षमा मिळते. त्याला मरणाची भीती राहत नाही आणि परमेश्वराची शांती त्याच्या अंतःकरणात वास करते. काय आपण शांतीच्या शोधात आहात? शांतीदात्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, म्हणजे तो तुम्हाला शांती देईल. आमेन. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुढे रे कशाचे. काळाच्या गाड्यात त्याला भय रे कशाचे त्याला पुढे रे कशाचे.